नमस्कार मंडळी. तर आज आपण बनवणार आहोत दोन प्रकारच्या पनीरच्या भाज्या. एक आहे पालक पनीर आणि दुसरी आहे मखनी पनीर. ह्याच्यासाठी एकच मसाला करावा लागतो ज्यामध्ये ह्या दोन भाज्या बनतात. पालक पनीर बनवण्यासाठी पालक स्वच्छ धुवून घ्यायचा आणि त्याच्यानंतर तो गरम पाण्यामध्ये शिजण्यासाठी ठेवायचा. पालक पनीर बनवण्यासाठी पालक स्वच्छ धुवून गरम पाण्यात शिजायला ठेवायचा. मऊ झाला की त्याला आपल्याला बाहेर काढून थंड पाण्यात घालायचं आहे. ग्रेव्ही बनवण्यासाठी 4 टोमॅटो आणि 2 कांदे घ्यायचे आहेत. मध्यम आकारामध्ये चॉप करून घ्यायचे आहेत. पॅन मध्ये बटर टाकायचं आणि त्यामध्ये 4 टोमॅटो आणि चिरलेले 2 कांदे गोल्डन होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. कांद्याचा रंग हा गोल्डन होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे आणि टोमॅटो जेव्हा त्याची स्किन सोडेल तेव्हा समजायचं की आपलं जे काही वाटण आहे ते उत्तमरित्या शिजलं आहे. त्याच्यामध्ये 2 मिरच्या घालायच्या आहेत चवीनुसार. तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही जास्त मिरच्या देखील घालू शकता. नंतर आपल्याला ह्याला मस्त असं भाजून घ्यायचं आहे. खाली लागू नये म्हणून आपल्याला त्याला कंटिन्यू हलवत राहणं गरजेचं आहे. शिजलेल्या पालकाची प्युरी करून घ्यायची आहे. मिक्सरमध्ये त्याला मस्त असं ब्लेंड करून घ्यायचं आहे. आणि हा ग्रीन कलर तेव्हाच येतो जेव्हा आपण गरम पालकाला थंड पाण्यामध्ये बर्फाच्या पाण्यामध्ये घालतो. पालकाची प्युरी देखील रेडी आहे. आणि आता आपल्याला कांदा टोमॅटोची देखील प्युरी करून घ्यायची आहे. मी इथे मलाई पनीर वापरला आहे कारण मलाई पनीर खूप सॉफ्ट असतं. ह्याचे आपल्याला चौकोनी तुकडे करून घ्यायचे आहेत. पनीरचे तुकडे तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा तुमच्या इच्छेनुसार देखील करू शकता. इथे पालकाची ग्रेव्ही तयार आहे आणि सोबत आपण जे काही वाटण केलं होतं त्याचा मसाला देखील रेडी आहे. आता आपल्याला पॅन मध्ये बटर टाकायचं आहे. बटर मेल्ट झालं की आपल्याला ह्याच्यामध्ये पनीरचे तुकडे घालायचे आहेत आणि त्याला गोल्डन ब्राऊन होईस तोपर्यंत आपल्याला शॅलो फ्राय करायचं आहे. पनीर मस्त गोल्डन झालेलं आहे आणि त्याच्यानंतर आता आपल्याला वाटण भाजून घ्यायचं आहे. ज्याच्यासाठी आपल्याला बटर आणि ऑइल एकत्र टाकायचंय. जर अगोदर बटर टाकलं तर ते करपू शकतं, म्हणून आपल्याला ऑइल देखील टाकायचं. त्याच्यामध्ये क्युमिन सीड्स टाकायचे, जिरे टाकायचे आणि जो काही वाटण होतं ते टाकायचंय. सुहाणा मक्खनवाला मसाला वापरला आहे आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला शॅलो फ्राय केलेलं गोल्डन पनीर टाकायचंय आणि मस्त असं हलवून घ्यायचं आहे. ह्याच्यातला अर्धा मसाला मी पालक पनीरसाठी वापरलेला आहे. आता जे आपण प्युरी केलेली त्याच्यामध्ये आपण पालक टाकून घेऊया आणि मस्त हलवूयात. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं वरून बटर घालायचंय एक स्मूथ टेक्स्चर येण्यासाठी. आणि ही नॉर्मल ग्रेव्ही आहे जी आपण पालक ची ग्रेव्ही ऍड करायच्या अगोदर टाकली आहे. त्याच्यामध्ये देखील आपण बटर घातलंय, चवीनुसार मीठ. मी मीठ शेवटीच घालते, अंदाज तसा बरोबर लागतो. आणि त्याच्यानंतर दोन्ही गोष्टी हलवून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे एकाच मसाल्यात आपली पालक पनीर आणि मक्खनवाला पनीर रेडी आहे.